आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लिओनेल मेसी सध्या आपल्या गोट इंडिया टूरसाठी भारत दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याची सुरुवात आज 13 डिसेंबर रोजी कोलकाता येथून झाली। तर लिओनेल मेसीला भेटण्यासाठी सुपरस्टार शाहरुख खान देखील आपला मुलगा अब्राम खान याच्यासह कोलकाता येथे पोहोचले होते। शनिवारी सकाळी गोट टूर दरम्यान शाहरुख खान यांनी मेसीची भेट घेतली। त्या सगळ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। यावेळी शाहरुख खान यांनी लिओनेल मेसीचं अत्यंत उत्साहानं स्वागत केलं आणि हसून त्यांच्याशी हस्तांदोलन केलं। या भेटीदरम्यान शाहरुख खाननं मुलगा अब्रामला देखील मेसीशी भेटवलं। यावेळी अब्रामनं मेसीशी हस्तांदोलन करत मेसीचा ऑटोग्राफ देखील घेतला। स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांच्या गोट इंडिया टूरच्या पहिल्याच टप्प्यात कोलकातामध्ये प्रचंड गोंधळ आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली। मेसी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्याच्या बाहेर त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना यावेळी सौम्य बळाचा वापर करून जमावाला पांगवावं लागलं। यासोबतच मेसीसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचं व्यवस्थापन योग्य नसल्याचा आरोप करत संतप्त चाहत्यांनी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये तोडफोडही केली। फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांच्या गोट इंडिया टूरच्या कार्यक्रमातून मेसी लवकर गेल्यानं यावेळी चाहते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। संतप्त चाहत्यांनी सॉल्ट लेक स्टेडियममधील खुर्च्यांची तोडफोडही केली। या सर्व प्रकारानंतर कार्यक्रमाचे आयोजक सताद्रू दत्त यांना अटक करण्यात आली आहे। तसंच या प्रकरणी चौकशी समिती देखील गठीत करण्यात आली आहे। दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी माफी मागितली आहे। पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी आज फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांच्या कार्यक्रमावरून राज्य सरकारला पत्र लिहून सविस्तर अहवाल मागवलाय। अनेक फुटबॉल चाहत्यांनी लोकभवनात फोन करून कार्यक्रमाच्या तिकिटाच्या किमतीवर नाराजी व्यक्त केली होती। कोलकातामध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आपल्या आवडत्या खेळाडूची झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते आले होते। मात्र तिकिटाचे दर अतिशय महाग असल्यानं अनेक लोकांना मेसीला पाहता आलं नाही। लोकांच्या तक्रारीनंतर राज्यपालांनी राज्य सरकारकडे या संदर्भातील रिपोर्ट मागवलाय। दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांनी आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर यांचं दर्शन घेतलं। 12 डिसेंबरला रजनीकांत यांनी आपला 75वा वाढदिवस साजरा केला। वाढदिवसानंतर लगेचच त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह तिरुमला तिरुपती मंदिरात येऊन आशीर्वाद घेतला। यावेळी त्यांच्यासोबत पत्नी लता रजनीकांत आणि मुली सौंदर्या आणि ऐश्वर्या तसंच त्यांचे नातू सफरराजा हे देखील उपस्थित होते। रजनीकांत मंदिरात प्रवेश करत असताना त्यांच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती। दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या विनंतीवरून मंदिराच्या परिसरात फोटोंसाठी पोज देखील दिली। अभिनेता रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला चित्रपट धुरंधरनं बॉक्स ऑफिसवर 250 कोटी रुपयांचा गल्ला जमवला असल्याची माहिती आहे। उरी द सर्जिकल स्ट्राईक फ्रेम आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट 5 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला। या चित्रपटात रणवीर सिंग सोबत संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर माधवन, सारा अर्जुन आणि राकेश बेदी हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत। चित्रपट निर्माता कंपनीनं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर बॉक्स ऑफिसचे आकडे शेअर करत चित्रपटानं प्रदर्शित झाल्यापासून 250 कोटींचा नफा मिळवल्याची माहिती दिली आहे। दरम्यान पाकिस्तानमधील कराची येथील न्यायालयात धुरंधर चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे। चित्रपटात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या छायाचित्रांचा, पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या झेंड्याचा आणि पक्षाच्या रॅलींच्या फुटेजचा परवानगीशिवाय वापर करण्यात आला असा आरोप या याचिकेत करण्यात आलाय। यासोबतच चित्रपटात पाकिस्तान पीपल्स पार्टीला दहशतवादाचं समर्थन करणारा पक्ष म्हणून दाखवल्याचाही आरोप करण्यात आलाय। चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि चित्रपटाच्या प्रचार व निर्मितीशी संबंधित इतर लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे। यूपीमध्ये पुन्हा एकदा सीमा आणि सचिन सारखी प्रेम कहाणी समोर आली आहे। बांगलादेशी तरुणीनं यूपीतील अमरोहाच्या तरुणाशी सौदी अरेबियात जाऊन लग्न केलंय। बांगलादेशच्या विमानतळावर बाय बाय बांगलादेश असं बोलून तिने रील देखील बनवली। नंतर नेपाळ मार्गे यूपीमध्ये येऊन अमरोहामध्ये 2 महिन्यांपासून बेकायदेशीरपणे राहत होती। त्यामुळे इंटेलिजन्स ब्युरोच्या पथकानं रीना बेगम आणि पती राशिद अली यांना अटक केली आहे। दोघांनी नेपाळ मार्गे उत्तराखंडमधून भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता। त्यानंतर ही महिला भारतात व्हिसाशिवाय राहत होती। राशिदच्या शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून हे दोघे पकडले गेलेत।
इंटेलिजन्स ब्युरो आणि अमरोहा पोलिसांकडून या दोघांची सध्या चौकशी सुरू आहे. कर्नाटकातील कोलार आणि बिदर जिल्हाधिकारी कार्यालयाला अज्ञात व्यक्तीकडून बॉम्ब उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालयांना एकाच वेळी बॉम्ब उडवण्याचा धमकीचा ईमेल आला. यानंतर अलर्ट झालेल्या प्रशासनानं घटनास्थळी बॉम्ब स्क्वॉड, श्वान पथक आणि अतिरिक्त पोलीस दलांच्या मदतीनं शोध मोहीम सुरू केली. दरम्यान पोलिसांना तपासावेळी हा धमकीचा ईमेल तमिळनाडू येथील मैलापूरच्या 13 वर्ष मुलीनं केल्याचं कळलं. आपल्यावर लैंगिक अत्याचार झालेत आणि त्याकडे लक्ष वेधण्यासाठी या 13 वर्ष मुलीनं हा ईमेल केल्याचं उघडकीस आलं. ईमेलमध्ये मुलीनं सुरुवातीला RDX असा शब्द वापरून पुढे आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल सांगितलं. बिहारमध्ये राज्य सरकारच्या आर्थिक गुन्हे युनिटनं एक मोठी कारवाई केली आहे. आर्थिक गुन्हे युनिटनं आर्थिक गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करत पाटलीपुत्र सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेचे विकास अधिकारी भावेश कुमार सिंग यांच्या 6 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. आतापर्यंतच्या छाप्यांमध्ये पथकाला आलिशान फ्लॅट आणि घरं, पेट्रोल पंपाशी संबंधित कागदपत्र, डिजिटल रेकॉर्ड आणि 40 लाख रोकड मिळाले आहेत. तर पथकाकडून भावेश कुमार सिंग यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक असलेल्या मालमत्तेशी संबंधित अनेक नवी माहिती शोधण्याचं काम सुरू आहे. भावेश कुमार सिंग यांच्यावर आपल्या उत्पन्नापेक्षा 60% जास्त मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे आणि त्यामुळेच ही कारवाई करण्यात येते. केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आतापर्यंत राज्यात नाममात्र अस्तित्व असलेल्या भाजपनं केरळची राजधानी तिरुवनंतपुरम महानगरपालिकेमध्ये दणदणीत विजय मिळवलाय. या विजयासोबतच भाजपने तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील डाव्या पक्षांची 45 वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणली आहे. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील 101 जागांपैकी 100 जागांसाठी मतदान झालं होतं. या 100 जागांपैकी 50 जागांवर भाजपच्या नेतृत्वाखालील NDAनं विजय मिळवला, तर डाव्या पक्षांची आघाडी असलेल्या LDFला 29 जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील UDF ही आघाडी 19 जागांसह 3ऱ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे आता या महानगरपालिकेमध्ये NDAची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालंय. बहुतेक कारखान्यांमध्ये रोबोट्स काम करताना दिसतील आणि तो दिवस आता दूर नाही, असा दावा तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील एका स्टार्टअप कंपनीनं केलाय. हैदराबादमध्ये विकसित झालेल्या आणि T-वर्क्समध्ये प्रोटोटाइप तयार केलेल्या परसेप्टाईन रोबोट्स या डीपटेक कंपनीनं पूर्णपणे भारतात बनलेला मानवी रोबोट तयार केलाय. हा रोबोट विशेषतः औद्योगिक असेंब्ली लाईनसाठी डिझाईन करण्यात आलाय. नॉर्मल रोबोटच्या तुलनेत परसेप्टाईनचा हा मानवी रोबोट मानवासारखी जुळवून घेण्याची क्षमता, 24 तास कार्यरत राहण्याची क्षमता आणि अचूकता देतो. त्यामुळेच बहुतेक कारखान्यांमध्ये आता रोबोट्स काम करताना दिसतील, असा दावा या कंपनीकडून करण्यात आलाय. लग्नासाठी नकार दिल्यानं रायबरेली येथे एका प्रेयसीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघांची इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर मुलानं मुलीला लग्नाचा आमिष दाखवून दिल्लीहून रायबरेलीला भेटण्यासाठी बोलावलं. मात्र मुलानं भेटल्यानंतर लग्नासाठी नकार दिल्यानं मुलीनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिकांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पोलीस चौकशीत ही सर्व माहिती समोर आली. सुकमा जिल्ह्यातील जगदलपूरमध्ये माणुसकीला लाज वाटणारी आणखी एक घटना समोर आली आहे. एका गावकऱ्याच्या मृत्यूनंतर मृतदेह नेण्यासाठी सरकारी रुग्णालयातून रुग्णवाहिकाच मिळाली नाही. रुग्णवाहिका न मिळाल्यानं त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मृतदेह अक्षरशः खाटेवर ठेवून 6 किलोमीटर दूर नेला. हे दृश्य पाहणाऱ्यांनाही अश्रू अनावर झालेत आणि रुग्णवाहिका न मिळाल्यानं खराब व्यवस्थेमुळे नागरिकांकडून संतापही व्यक्त केला जातोय. 2025च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय अहवाल आणि आर्थिक मूल्यांकनावरून जगातील काही राजकारणी बहुतेक लोकांच्या कल्पनेपेक्षा खूप श्रीमंत असल्याचं समोर आलंय. या नेत्यांची एकत्रित संपत्ती शेकडो अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. सुमारे 200 अब्ज डॉलर्स रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे जगातील सर्वात श्रीमंत राजकारणी मानले जातात. तर बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांची संपत्ती सुमारे 8 अब्ज डॉलर्स असून ते दुसरे श्रीमंत राजकारणी आहेत. अंदाजे 7.2 अब्ज डॉलर्ससह डोनाल्ड ट्रम्प तिसरे, तर 5 अब्ज डॉलर्ससह किम जोंग उन चौथे आणि 1.5 अब्ज डॉलर्ससह शी जिनपिंग जगातील 5वे श्रीमंत राजकारणी असल्याचं समोर आलंय.
रशिया आणि युक्रेन युद्ध दिवसेंदिवस भयंकर होत चाललंय. दोन्ही देश एकमेकांवर सातत्यानं हल्ला करतायत. नुकतंच रशियानं काळ्या समुद्रात तुर्कीच्या जहाजावर हल्ला केला होता. हे जहाज युक्रेनला पॉवर प्लांट सप्लाय करणार होतं. मात्र या हल्ल्यामुळे युक्रेनला पॉवर प्लांट मिळालं नाही. दरम्यान या हल्ल्याचं प्रत्युत्तर युक्रेननं दिलंय. युक्रेननं रशियाच्या साराटोव्ह प्रदेशात हल्ला केला. या हल्ल्यात किमान 2 जणांचा मृत्यू झालाय. युक्रेनमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर अवघ्या 24 तासातच युक्रेनने ही कारवाई केली आहे. सध्या युद्ध संपवण्यासाठी अमेरिका आणि इतर काही देश शांतता चर्चा करत आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही देशांचे एकमेकांवरील हल्ले वाढत असून परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनत चालली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगात तिसरं महायुद्ध होऊ शकतो, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय. रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात मागील महिन्यात 25,000 जणांनी प्राण गमावले असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय. तसंच दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या या युद्धावर ट्रम्प यांनी चिंता देखील व्यक्त केली आहे. तसंच रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून डोनाल्ड ट्रम्प हे प्रचंड निराश असल्याचं व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनी सांगितलंय. दोन्ही देशांकडून शस्त्रसंधीसाठी धीम्या गतीनं पावलं उचलली जात आहेत. शांततेसाठी होणाऱ्या बैठकांमधून काही निष्पन्न होत नसल्यानं ट्रम्प निराश झाले आहेत, असे लेविट यांनी यावेळी सांगितलंय. 3 अमेरिकन खासदारांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफला आव्हान दिलंय. खासदार डेबोरा रॉस, मार्क विझी आणि राजा कृष्णमूर्ती यांच्याकडून हे आव्हान देण्यात आलंय. हे टॅरिफ बेकायदेशीर आहेत, अमेरिकेसाठी हानिकारक आहेत आणि याचा सर्वाधिक फटका सामान्य अमेरिकन नागरिकांना बसतोय, असे अमेरिकन खासदारांचं म्हणणं आहे. नॉर्थ कॅरोलिना राज्यात भारतातून खूप गुंतवणूक येते. हजारो नोकऱ्या भारतीय कंपन्यांशी संबंधित आहेत आणि हे टॅरिफ त्या संबंधांना हानी पोहोचवतंय, असं या खासदारांचं म्हणणं आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी तुरुंगात होणारी अमानुष आणि अपमानास्पद वागणूक त्वरित थांबवावी, असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधींनी पाकिस्तान सरकारला केलंय. इम्रान खान यांना 26 सप्टेंबर 2023 पासून रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात दिवसाचे सुमारे 23 तास एकांतवासात ठेवण्यात आले असल्याचा आरोप आहे. तसंच इम्रान खान यांच्या भेटीनंतर त्यांच्या बहिणीनं इम्रान खान यांचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप केला होता. संयुक्त राष्ट्रांनी एकांतवास आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानकांचं पालन करतो की नाही याची खात्री करण्यास आता पाकिस्तान सरकारला बजावलं आहे. बांगलादेशमध्ये निवडणुका होण्यासाठी फक्त 2 महिने उरले आहेत. याच दरम्यान शुक्रवारी दुपारी ढाका इथं एका उजव्या विचारसरणीच्या युवा नेत्याला गोळ्या घालण्यात आल्या. शेख हसीना यांच्या विरोधी इस्लामी संघटना इन्क्लाब मंचचे प्रवक्ते आणि आगामी निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शरीफ उस्मान हादी या हल्ल्याच्या वेळी निवडणूक प्रचारात व्यस्त होते. यावेळी 3 हल्लेखोर मोटरसायकलवरून आले आणि गोळीबार करून लगेच पळून गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर हादी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्ल्याच्या काही तास आधी उस्मान हादी यांनी भारत आणि त्याच्या शेजारील देशांचा एक नकाशा पोस्ट केला होता. त्यांनी या नकाशामध्ये भारताच्या 7 सिस्टर्स हायलाइट केल्या होत्या. त्या पोस्टनंतर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या घातल्याचं समोर आलंय. टेस्लाचे मालक एलॉन मस्क आणि कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम यांच्यात वाद झालाय. दोघांमध्ये सोशल मीडियाच्या एक्सवर जोरदार वाद झाल्याचं समोर आलंय. गव्हर्नर न्यूसम यांच्या प्रेस ऑफिसनं एलॉन मस्क यांच्या ट्रान्सजेंडर मुलीच्या मुद्द्यावरून त्यांची खिल्ली उडवल्यानंतर हा वाद पेटलाय. याला प्रत्युत्तर म्हणून मस्क संतापलेत. न्यूसम थट्टा करत म्हणाले की मस्क यांची मुलगी त्यांचा तिरस्कार करते. मात्र मस्क यांनी सांगितलं की त्यांची मुले त्यांच्यावर खूप प्रेम करतात आणि यावरूनच हा वाद झाला. पाकिस्तानी क्रिकेटपटूचा थेट मराठीत बोलतानाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह मराठी भाषेत बोलत असल्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या व्हिडिओमध्ये चहा प्यायला चल असं 2 वेळा तो म्हणताना दिसतोय. ILT20 स्पर्धेत सहभागी असल्यानं त्याच्या एका सहकार्याकडून त्यानं मराठी शिकल्याची माहिती समोर आली आहे. स्पर्धेसाठी जगभरातील विविध लोक एकत्र येतात. आम्ही एकत्र कुटुंबासारखे राहतो, यामुळे भाषेची देवाणघेवाण होते, असंही त्यानं सांगितलंय. ब्रिटननं महिला पोलीस अधिकाऱ्यांसाठी एक अनोखा मॅग्नेटिक हिजाब विकसित केलाय. 3 वर्षांच्या कालावधीत विकसित केलेला हा हिजाब आता अधिकाधिक मुस्लिम महिलांना पोलीस दलात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करेल.
हा हिजाब इतर सामान्य हिजाबांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. सामान्यतः हिजाब म्हणजे डोक्याभोवती गुंडाळलेला कापडाचा तुकडा असतो, पण या 3 वर्षांच्या अथक प्रयत्नातून तयार झालेल्या डिझाईनमध्ये एक क्विक रिलीज मॅग्नेटिक सिस्टीम समाविष्ट करण्यात आली आहे. तुर्कीमध्ये भूजल पातळी कमी झाल्यानं जमीन खचते. शेतांमध्ये आतापर्यंत 684 सिंकहोल आढळले आहेत. खड्ड्यांची खोली 30 मीटरपेक्षा जास्त आणि रुंदी 100 फुटांपर्यंत आहे. तुर्कीचे अन्न भांडार म्हणून ओळखले जाणारे कोन्या मैदान सध्या एका गंभीर समस्येचा सामना करत आहे. तुर्कीतील सर्वाधिक गहू पिकवला जातो. यामुळे भूजलाच्या पातळीत घट झाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन आणि भूजलाच्या अतिवापरामुळे हा परिसर सध्या दुष्काळाचा सामना करतोय. यामुळे जमिनींमध्ये शेकडो खड्डे तयार होत आहेत आणि त्यामुळेच शेतीचं भयानक नुकसान होत आहे. प्रशांत महासागरात 2 महाशक्तींमधील तणाव सातत्यानं वाढताना दिसतोय. चीन आणि रशियानं नुकत्याच केलेल्या उत्तेजक हवाई गस्तीला प्रत्युत्तर म्हणून आता अमेरिकेनं जपानच्या समर्थनार्थ आपलं अत्यंत घातक असं B-2 स्टिल्थ बॉम्बर उतरवलंय. चीन आणि रशियाच्या संयुक्त हवाई गस्तीनंतर अमेरिका आणि जपाननं ही गस्त घातली आहे. चीन रशियाची संयुक्त गस्त याच आठवड्यात मंगळवारी चीन आणि रशियाच्या हवाई दलांनी इंडो पॅसिफिक क्षेत्रात संयुक्त हवाई गस्त घातली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन संघर्षाबाबत 3ऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त केली आहे. यापूर्वी युद्ध 24 तासातच थांबवतो असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र मागील वर्षभरातील अनेक प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. ट्रम्प प्रशासनानं सादर केलेली 28 पॉइंट्सची युक्रेन शांततेची योजना सध्या युक्रेन आणि युरोपियन सहयोगींमध्ये विरोधामुळे अडकलेली आहे असं ट्रम्प म्हणाले. त्यामुळेच ट्रम्प यांनी दोन्ही बाजूंनी युद्ध थांबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतासह 5 महाशक्तिशाली देशांचा एक नवा सुपर क्लब तयार करू इच्छित आहेत. या सुपर क्लबमध्ये भारताला प्रमुख शक्ती म्हणून सामील करण्याची ट्रम्प यांची इच्छा आहे. या सुपर क्लबमध्ये भारत, अमेरिकेव्यतिरिक्त रशिया, चीन आणि जपानचा समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. भारताला सोबत घेण्याबरोबरच चीन आणि रशियासोबतही आपले संबंध सुधारू शकतात. पूर्व आशियामध्ये अमेरिकेनं गमावलेली प्रतिमा पुन्हा सुधारता येईल. भारत, रशिया आणि चीन सारख्या देशांसोबतचं शत्रुत्व कमी होईल, हेच ट्रम्प यांच्या या योजनेतून स्पष्ट होत आहे. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यापासून पाकिस्तानच्या शैक्षणिक क्षेत्रात जे कधी घडलं नव्हतं ते या आठवड्यात लाहोरमध्ये घडलंय. लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेनं ऐतिहासिक पाऊल उचलत संस्कृत भाषेचं शिक्षण सुरू केलंय. यामुळे या विद्यापीठाच्या वर्गांमध्ये प्रथमच महाभारत आणि भगवद्गीतेतील श्लोकांसह संस्कृत श्लोक ऐकायला मिळाले. पाकिस्तानमध्ये संस्कृत भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी विद्यार्थ्यांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे.